सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोलापूर शहरात मिरवणुका, मोर्चा, रॅली, आंदोलने, निवेदने, धरणे व सभांसाठी पोलीस प्राधिकरणाची पूर्वपरवानगी बंधनकारक असल्याचे आदेश पोलीस आयुक्तालयाने सोमवारी काढले आहेत। 19 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत हा आदेश लागू असणार आहे। राज्यातील सर्वाधिक प्रमाणात सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरे करणारे सोलापूर शहर आहे। 16 मार्चपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे। या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने निवडणूक प्रचार सुरू होणार असून शहरात आगामी काळात रमजान रोजी प्रारंभ, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा सुरू आहेत। धार्मिक स्थळांवरील भोंगे, मराठा, ओबीसी व धनगर आरक्षण अशा माध्यमातून कायदा सुव्यवस्थेला बाधा होण्याची दाट शक्यता असून त्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(3) नुसार हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत। या काळात शस्त्रे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या किंवा झेंडा असलेली काठी इजा करण्यासाठी वापरता येणार नाही। अशा वस्तू जवळ बाळगता देखील येणार नाही। आपल्या वागण्यातून किंवा कृतीतून इतर जमातीच्या भावना दुखावतील असे काही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे आदेश पोलिसांनी काढले असून निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अवैध दारू विक्री, निर्मिती व वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिसांची 5 पथके नेमली आहेत। आंतरराज्य सीमेवर 12 ठिकाणी चेकपोस्ट नेमली असून दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यामधील 9000 गुन्हेगारांची यादी तयार केली असून त्यातील 4000 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। उर्वरित गुन्हेगारांवर ही कारवाई केली जाईल असे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी सांगितले असून निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात आणखी पोलीस बंदोबस्त लागणार असून त्याचे नियोजन देखील सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।